भुजबळांची जीआरवरील शंका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दूर करतील. छगन भुजबळांच्या प्रश्नावर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. मराठा समाजाला आरक्षण देताना काही गुप्त गोष्टी झाल्या. मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्यास राज्यामध्ये जातीय अराजकता निर्माण होईल. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. जरांगेंना कायद्यामधलं काही कळत नाही, त्यामुळे ते कोणत्याही गोष्टीवर गुलाल उधळतात. मराठा अभ्यासक संजय लाखे पाटलांची टीका. जीआरचा फायदा फक्त कुणबी नोंदी शोधण्यासाठीच होणार असल्याचा दावा. एका माणसाला आरक्षणातील कितपत समजतं त्यांच्या सांगण्यानं राज्यामध्ये उद्रेक निर्माण होतोय. भुजबळांचा जरांगेंवर निशाणा, तर नाव न घेता जरांगे यांचा अशिक्षित असा उल्लेख. अशिक्षित असलो तरी तुझ्यासारखेला रडकुंडीला आणलं, मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं. मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल. कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारा. जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट. मराठ्यांनी ओबीसीमध्ये आरक्षण न मागता ईडब्ल्यूएसमध्ये मागावं. 16% मराठ्यांना 10% ईडब्ल्यूएस आरक्षणाचा फायदा झालाय. मराठा आरक्षणावर मंत्री परिणय फुकेंची प्रतिक्रिया. जातीतून आरक्षण घेणाऱ्यांना ईडब्ल्यूएसमधून आरक्षण मिळत नाही. ईडब्ल्यूएसवरून मराठा समाजाला प्रश्न विचारणाऱ्यांना भाजपच्या आशिष शेलारांचं उत्तर. राधाकृष्ण विखे आणि देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला फसवत आहेत. मराठा अभ्यासक शिवानंद भानुसे यांचा आरोप. जीआरनं मराठा समाजाचा 1% सुद्धा फायदा होणार नसल्याचा दावा. योग्य पडताळणी केल्याशिवाय जात प्रमाणपत्र दिले जाणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केलंय. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून स्पष्ट. पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावरून प्रतिक्रिया. मराठा आरक्षणाबाबत राजकारणी लोक खोटं बोलतात. ओबीसींचं काय नुकसान होणार आहे ते सांगायचं कोणाचं धाडस नाही. पदावरील लोकांबाबत जे अपेक्षित होतं ते होताना दिसत नाही. लक्ष्मण हाकेंची टीका. लाखोंच्या संख्येनं ओबीसींनी मुंबईमध्ये जायचं. ओबीसींचे नेते मोर्चाची तारीख जाहीर करणार. बीडमधील सभेमध्ये लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. प्रमाणपत्र बोगस कोणी देईल असं मला वाटत नाही. खासदार बजरंग सोनवणेंचं वक्तव्य. कुणबी प्रमाणपत्रावर कुणी आक्षेप घेत असेल तर हे संयुक्तिक नाही, अशी प्रतिक्रिया. पंजाब हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी. लक्ष्मण हाकेंची बजरंग सोनवणे, प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडितांवर टीका. हाकेंनी बजरंग सोनवणेंची लायकी आणि शिक्षण काढलं. सोनवणे, पंडित आणि सोळकेंनी राजीनामा देऊन दाखवावा, हाकेंची टीका. सातारा गॅझेट संदर्भात पुणे विभागीय कार्यालयामध्ये बैठक संपन्न. शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील विभागीय आयुक्तांची बैठकीला उपस्थिती. छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकामध्ये बंजारा समाजाचा रास्ता रोको. हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी.